नवी मुंबई विमानतळावरती पहिलं विमान दाखल झालंय। बंगळुरूवरून पहिलं प्रवासी विमान नवी मुंबई विमानतळावरती दाखल झालंय। दिवसभरामध्ये एकूण 30 विमानांची ये-जा होणार असून 4000 प्रवाशांना याचा लाभ होणार आहे। पुढच्या 15 दिवसांनंतर दिवसाला 48 विमानांची रेलचेल असेल। नाताळच्या मुहूर्तावर या विमानतळावरून पहिल्या टप्प्यात दररोज 30 विमानांचं टेक ऑफ आणि लँडिंग सुरू होणार आहे। त्यामध्ये इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि स्टार एअर या एअरलाइन्सचा समावेश आहे। पहिल्याच दिवशी गोवा, कोची, दिल्ली आणि हैदराबाद या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू होईल। नवी मुंबई विमानतळावरून येत्या मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार आहे। त्यामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरचा भार मोठ्या प्रमाणावर कमी होईल। त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रामध्ये आता 2 आंतरराष्ट्रीय विमानतळ उपलब्ध असून हवाई वाहतूक अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे। तर नवी मुंबई विमानतळावरची पहिलं विमान दाखल झालेलं आहे। अनेक वर्षांची प्रतीक्षा होती या विमानतळाची कार्यान्वित होण्याची आणि पहिल्या विमानाचं आगमन झालंय। वॉटर सॅल्यूट त्या विमानाला दिला गेलेला आहे। तर या पहिल्या विमानातून प्रवास करता यावा म्हणून अनेक प्रवासी उत्सुक आहेत नवी मुंबईतले। काही वेळापूर्वी आपण त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या। ज्या दिवशी विमानतळ कार्यान्वित होईल त्या दिवशी पहिल्या विमानानं आम्ही प्रवास करणार असं स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न आज त्यांचं साकार झालंय। विमानाला वॉटर सॅल्यूट देतानाची ही दृश्य आपण पाहतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।